भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सध्या मुसळधार पावसाची संततधार सुरू आहे। त्यामुळे धरणातील पाणी साठ्यात वेगाने वाढ होत असून आज रात्रीपर्यंत भंडारदरा धरण 50% साठ्याचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे। प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून पुढील पावसाच्या पार्श्वभूमीवर धरणातील पाणी साठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार अकोले तालुक्यासाठी आज आणि उद्या रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे। अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी नदी नाले धबधबे आणि डोंगराळ भागात जाणे टाळावे। प्रशासनाने सर्व नागरिकांना सतर्क राहून अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे। अतिमुसळधार पावसामुळे अकोले तालुक्यातील सर्व पर्यटन स्थळे पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आली आहेत। पर्यटकांनी याची नोंद घेऊन पर्यटनासाठी येणे टाळावे, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे। अकोले तालुक्याचे भूमिपुत्र तथा विखे पाटील समर्थक म्हणून ओळखले जाणारे विकासराव वाघचौरे तसेच आमदार डॉक्टर किरण लहामटे यांचे खंदे समर्थक अविनाश कानवडे यांची अहिल्यानगर जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे। त्यांच्या या निवडीबद्दल विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे। अकोले तालुक्यातील लिंगदेव गावात आदिवासी महिलांनी अवैध दारू अड्ड्याविरोधात मोर्चा काढून तीव्र निषेध व्यक्त केला। कारवाई दरम्यान आढळलेला दारू साठा अकोले पोलिसांच्या ताब्यात देत गावात कायमस्वरूपी दारूबंदी लागू करण्याची मागणी महिलांनी केली आहे। अकोले तालुक्यात गेल्या 4 ते 5 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खरीप हंगामातील पेरण्या रखडल्या आहेत। आतापर्यंत केवळ 20% पेरण्या पूर्ण झाल्या असून 80% पेरण्या अद्याप बाकी आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। अकोले तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आंबीत, पिंपळगाव, खांड, वाकी धरणासह अनेक लहान मोठे तलाव आणि बंधारे ओसंडून वाहू लागले आहेत। त्यामुळे नागरिकांनी पाण्याच्या प्रवाहाजवळ जाणे टाळून आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे। अकोले शहरातील मॉडर्न हायस्कूलच्या चेअरमनपदी सामाजिक कार्यकर्त्या प्रतिमा कुलकर्णी, ज्ञानवर्धिनी बालक मंदिरच्या चेअरमनपदी पत्रकार अमोल वैद्य, तर हिंद सेवा मंडळ संचलित अकोले विभागाच्या प्रशासकीय अधिकारीपदी सेवानिवृत्त प्राचार्य संतोष कचरे यांची निवड करण्यात आली आहे। त्यांच्या या निवडीबद्दल विविध स्तरातून अभिनंदन केलं जात आहे।